रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत आरोग्य सुविधा सुयोग्य पद्धतीने दिल्याने राष्ट्रीय स्तरावर नामांकन प्राप्त झाले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र शासनाने या कामांची दखल घेऊन सुमारे 89% गुण दिले आहे. विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद ते शेजवा रस्त्यावर दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे. कारण खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने अडकून पडतात. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागतो आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. औषध कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम, या उद्योग गटांनी आणखी मुदतवाढ मागितली होती. कारण हे निकष पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च असल्यामुळे लहान व्यवसायांचे दिवाळे निघू शकते. मध्य प्रदेशात 24 मुलांचा दूषित सिरपने मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेत मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरआधी जागतिक निकष पूर्ण करून ते 1 जानेवारीपासून लागू करण्याचे आदेश दिले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया नसल्याने जिल्ह्यातील युवकांनी इतर जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी 29 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल केले जात असून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 2024-25 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांवर भरतीसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडनीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह 80 फुटी रोड येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेने काम करून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची ग्वाही देणे अपेक्षित असताना जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात तब्बल 25 लाचखोर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने पकडले आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या दक्षता सप्ताहादरम्यान भ्रष्टाचार निर्मूलन आणि प्रामाणिकपणाची शपथ घेणाऱ्या एक शासकीय अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पद्मश्री दादासाहेब घोगरे स्मारक फलक चौकात उभारण्यासाठी मनपा बांधकाम आणि पोलीस विभागाला प्रस्ताव सादर केला आहे, पण ही केवळ कागदी कार्यवाही ठरली आहे. या प्रस्तावाला 6 महिन्यांचा मोठा कालावधी उलटून गेला तरी मनपाकडून हालचाली किंवा ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन देण्यात आले. टीईटी परीक्षा आणि शासनाचा 15 मार्च 2024च्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात शहर धुळे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या 45 संघटना एकत्रित येत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली रविवारी सुटीच्या दिवशी शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. धुळे शहरातील संतोषी माता चौकातील महार कॉम्प्लेक्स येथे दिनांक 9 रोजी अंदाजे 49 ते 50 वयोगटातील अनोळखी इसम चादर गुंडाळून अत्यव्यवस्थेत पडलेला होता. उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टर FB वसावे यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक M. नवगिरे करीत आहेत. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील मोगल परिवाराने सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास सजन मोगल यांच्या गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या दिवशी बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत वृक्षारोपण करीत संवर्धनाचा संकल्प केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 1 ते 19 डिसेंबरपर्यंत होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली. एकूण 19 दिवसांतील आठवडी सुट्यांचे 4 दिवस वगळता या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ 15 दिवस राहणार आहेत. सन 2013 नंतर 14 दिवस इतक्या कमी कालावधीचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 ते 19 डिसेंबरपर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. घरात कुणास काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याने 29 वर्षीय युवक दीर्घकाळापासून बेपत्ता झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. पोलिसांत हरवली याची नोंद करण्यात आली आहे. सदर युवक मिळून येण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोदसह धानोरा व नटावत परिसरात मका काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पीक काढणीची लगबग दिसून येत आहे.
नंदुरबार नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक हे गटागटाने मिरवणुकीने येण्याची शक्यता आहे. म्हणून जुनी नगरपालिका ते जेपीएन इमारतीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी गरजेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेड्यातील 30 वर्षीय विवाहिता कोमल सुभाष ठाकरे या महिलेने दिनांक 9 रोजी सकाळी 7ला राहत्या घरात गळफास घेतला. खाली उतरवून उपचारार्थ दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर सलमान कुरेशी यांनी मृत घोषित केले. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून थंडीने गेल्या वर्षीसारखाच कडाका पकडला आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअस पार केल्याने थंडीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे करण्यात आली. शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंगमध्ये सोमवारी सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. परंतु सरकारने लादलेल्या हेक्टरी 11 ते 12 क्विंटल कापूस खरेदीच्या जाचकटीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. धुळे जिल्ह्यातील 4 महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यामध्ये शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायत यांचा समावेश आहे. सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. मात्र राजकीय पक्षांची वेट आणि कागदपत्रे जुळवण्याच्या लगबगीमुळे या सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दोंडाईचा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व पक्ष आणि उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनी केले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी करण्यात आली आहे. 4 नगरपरिषदा मिळून एकूण 55 प्रभागातून 114 सदस्य निवडून द्यायचे आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 4 नगरपरिषदांकरिता एकूण 256 मतदान केंद्र असतील. तसेच मतदार यादीत दुबार नाव असलेल्या संभाव्य दुबार मतदारांना केवळ एका ठिकाणीच मतदान करता येईल. आदर्श आचारसंहिता लागू असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले. अंगणात खेळणाऱ्या 8 वर्षीय बालिकेचा केळी विक्रेत्याने विनयभंग केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीईटी बंधनकारक निर्णयाचा पुनर्विचार करून तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील केडी गावित विद्यालयात सामूहिक वंदे मातरम राष्ट्रगायन कार्यक्रम घेण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद परिसरात पपई पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आला आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. धुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025च्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षांमध्ये कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बोर्डाने यंदा वर्गात सीसीटीव्हीसह बाहेर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरून कॉपी मिळण्यास प्रतिबंध बसणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या खऱ्या संग्रामाला सोमवार दिनांक 10 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. मात्र भुसावळसह विभागातील एकाही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जामनेर तालुक्यातील पळासखेळा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता असलेले संस्थाध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया वय 57 राहणार जामनेर यांचा जळगावात संशयास्पद मृत्यू झाला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत अमळनेर शहरातील 36-18 प्रभागांमधील तसेच जागांसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. यासाठी शहरातील 97 मतदान केंद्रांवर एकूण 89,751 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चोपडा नगरपालिका निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल 11,000 मतदारांची वाढ झालेली आहे. हे वाढीव 11,000 मतदारच आगामी काळातील नगराध्यक्ष ठरवणार आहेत. त्यात स्त्री मतदार जास्त असून स्त्री शक्तीचा जागर होणार आहे. त्याच नवीन नगराध्यक्ष ठरवणार आहेत. या निवडणुकीत पुरुष मतदार 32,915 आहेत तर 33,747 महिला मतदार आहेत. यावेळी 832 महिला मतदार जास्त आहेत.
भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तुर्तास स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच उद्धव सेना यांनी स्वतंत्र तयारी सुरू केली असून युती आणि आघाडीसाठी इच्छुक असूनही जागा वाटपावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अंतिम चित्र पक्षांनी एबी फॉर्म दाखल केल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे. जळगाव नगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही महायुती करण्यासाठी इच्छुक आहोत. मात्र जर समाधानकारक निर्णय पवार झाला नाही तर आमची स्वबळाचीही तयारी आहे. तसेच कार्यकर्त्यांचा आग्रह राहिला किंवा परिस्थिती तशी राहिली तर वेळप्रसंगी राष्ट्रवादी शरद गटासोबत देखील आघाडी करण्याची आमची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संपर्क मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवार 10 नोव्हेंबर रोजी जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. पार्टी करीत असताना वाद होऊन गोळीबार केल्याने आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर वय 28 राहणार कांचननगर याचा मृत्यू झाल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन विक्की चौधरी याला अटक करण्यात आली. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या ताफ्यात पुढील वर्षात नव्या बस दाखल होणार आहेत. या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ ॲनालायझर यंत्र बसविण्यात येणार आहे. चालकाला बस सुरू करण्यापूर्वी चाचणी द्यावी लागणार आहे. यामध्ये चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आल्यास ती सुरू होणार नाही. ही नवी यंत्रणा सर्व बसमध्ये बसवावी अशा अटी व करार करून नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे मद्यपी चालकांना अटकाव बसणार असून प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे. जळगाव तालुक्यातील पळसोद येथील सुनील भगवान सोनवणे वय 28 या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकात्म बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये केले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सुमारे 225 अंगणवाड्यांना अत्याधुनिक स्मार्ट अंगणवाडी किट पुरवले जाणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून मुलांना अधिक आनंददायी आणि पोषक वातावरण मिळणार आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रभागांचे आरक्षण आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काढले जाणार आहे. कोणाचा प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो, यामुळे कोणाची संधी कायम राहणार आणि कोणाचा पत्ता कट होणार या चिंतेने इच्छुकांच्या मनात भीतीने घर केले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.